महाराष्ट्र शासनाने शक्तीपीठ महामार्ग तयार करण्याचे आवाहन दिल्यानंतर हा शक्तीपीठ महामार्ग कृष्णा नदीकाठावरील कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी या गावातून जाणार असल्याने येथील शेतकऱ्यांच्या जमिनी या महामार्गामुळे बाधित होणार आहे। तरी या बाधित शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी उड्डाणपूल करावा, याबरोबर अन्य 22 मागण्या पूर्ण करूनच महामार्ग करावा, असे न झाल्यास महामार्गासाठी 1 इंच पण जमीन देणार नाही, असा निर्णय आज शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या सांगली जिल्हा मेळाव्यात कौलापूर येथे घेण्यात आला। आणि आता सोमवार 11 मार्च रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्ष, नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती व शक्तीपीठ महामार्ग बाधित सांगली जिल्हा यांच्याकडून असे आवाहन करण्यात येते की सोमवार 11 मार्च रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे। तरी बाधित शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। यावेळी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समिती भाऊ दिगंबर कांबळे, माजी सैनिक ज्योतिराम अप्पा जाधव, गजानन पाटील, घनश्याम नलावडे, कौलापूर प्रवीण पाटील बुधगाव, संजय पाटील बुधगाव, पंकज पाटील बुधगाव यांच्यासह महामार्ग बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याखाली नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज सांगली जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा कौलापूर तालुका मिरज येथे सिद्धेश्वर मंदिरामध्ये पार पडला। या मेळाव्यामध्ये आज सांगोला तालुक्यातील, सांगली जिल्ह्यातील संपूर्ण बाधित शेतकरी आज उपस्थित होते। यामध्ये बाधित शेतकऱ्यांच्या ज्या काही 22 मागण्या आहेत त्याचबरोबर सांगलीच्या कृष्णा नदी काठावरची जी काही गावं आहेत त्यामध्ये कर्नाळ असेल, पद्माळे असेल, सांगलीवाडी असेल या व इतर गावांचा जो काही महामार्ग मध्ये समावेश केलेला आहे, या संपूर्ण गावामधून महामार्ग करत असताना तेथे उड्डाणपूल करण्यात यावं व तिथं कुठलाही बंदिस्त रस्ता करण्यात येऊ नये अशा पद्धतीचा ठरावसुद्धा आमच्या या मेळाव्यामध्ये घेण्यात आला। त्याचबरोबर या उड्डाणपुलासहित उर्वरित जे काही 22 मागण्या आहेत या संपूर्ण मागण्या पूर्ण करून मगच महामार्ग करावा। या 22 मागण्यातली एक जरी मागणी त्यांना पूर्ण करता नाही आली तर महामार्गासाठी आम्ही 1 इंच जमीन सांगली जिल्ह्यामध्ये देणार नसल्याची घोषणा आज सर्व बाधित शेतकऱ्यांनी केली। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।